मी या पद्धतीने ॲलोव्हेरा तेल बनवून आपल्या केसांवरती अप्लाय केले। माझे केस काळे भोर लांब दाट व मजबूत झालेले आहे। माझ्या सांगण्यावरून या माझ्या काही सबस्क्रायबरनी सुद्धा या तेलाचा वापर आपल्या केसांवरती केला। हे ॲलोव्हेरा तेल इतके पॉवरफुल आणि जबरदस्त आहे, आपल्या केसांना सिल्की सॉफ्ट व शायनी करते। टक्कल पडलेल्या डोक्यावरती सुद्धा केस उगवते। हे अगोदरचे त्यांचे फोटो आहे केस गळतीचे, त्यांनी आपल्या केस गळतीचे फोटोज माझ्यासोबत शेअर केलेले होते। त्यांचे केस गळून खूप पातळ झालेले होते, कपाळावरची रेसेडिंग लाईन मागे गेलेली होती। अशामध्ये त्यांना मी हा उपाय सांगितला। ॲलोव्हेरा तेल या पद्धतीने बनवून त्यांनी आपल्या केसांवरती अप्लाय केले। खरंच त्यांचे केस गळती परमनंटली स्टॉप झाली आहे आणि आता त्यांच्या केसांची ग्रोथ इतकी फास्टली होत आहे। केस गळती तर परमनंटली स्टॉप झालेलीच आहे, पण केस लांब दाट व काळेभोर झालेले आहे। त्यांच्या केसामध्ये तुम्हीच फरक बघू शकता। हे तेल बनवण्यासाठी फक्त आपल्याला घरातीलच 2-3 वस्तूचा वापर करायचा आहे। त्यासाठी आपल्याला फ्रेश ॲलोव्हेरा लीफची गरज पडणार आहे। तुम्ही बघू शकता ॲलोव्हेरा लीफ माझ्या घरी खूप भरभरून लागलेले आहे आणि मी त्याचा खूप उपयोग करतो। तर या प्रकारे आपल्याला एक ॲलोव्हेरा लीफची कटिंग करून घ्यायची आहे, ज्या प्रकारे मी करून घेत आहे। अगोदर तुम्हाला पूर्णपणे समजून घ्यावे लागेल की हे तेल बनवायचे कसे आणि लावायचे कसे, किती वेळ ठेवायचे, हे तुम्हाला सगळं पूर्ण या डिटेलमध्ये मी या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तर बघू शकता ॲलोव्हेरा लीफला जेव्हा आपण कट करतो त्यामधनं असा ॲलो नामाचा रस निघतो पिवळ्या कलर। त्यानंतर या प्रकारे मी ॲलोव्हेरा लीफला स्वच्छ धुवून कटिंग करून घेतलेली आहे। तर बघू शकता याचे काटे वरच्या दिशेने आहेत, त्याकडून आपल्याला या पाण्यामध्ये डीप करून ठेवायचा आहे थोड्या वेळासाठी, म्हणजे की यामधला पूर्ण ॲलो नामाचा जो रस आहे पिवळ्या कलरचा तो निघून जाणार। तर बघू शकता इथे मी डीप करून ठेवलेलं होतं पाण्यामध्ये, त्या तिन्ही ॲलोव्हेरा लीफच्या पानामधला पूर्ण रस जो ॲलो नामाचा पिवळा रस आहे तो निघून गेलेला आहे। आता आपल्याला याच्यावरची काटे काढून घ्यायची आहे साईडची, या प्रकारे ज्या प्रकारे मी काढत आहे, आणि याचे आपल्याला छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे या ॲलोव्हेरा लीफचे। या ॲलोव्हेरामध्ये आपल्याला आणखी 2 वस्तू मिसळून हे हेअर ऑइल तयार करायचं आहे, म्हणजेच की ॲलोव्हेराचं तेल तयार करायचं आहे। हे ॲलोव्हेराचं तेल फक्त 3 दिवसामध्ये तुमचे केस काळे भोर व लांब करणार। असं जर तुम्हाला कोणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हाच उपाय मी आपल्या केसांवरती केलेला आहे आणि मला याने 100% रिझल्ट दिलेला आहे। माझे पांढरे केस काळे झालेले आहे आणि माझ्या केसांना लांब दाट केलेले आहे या ॲलोव्हेरा ऑइलने। फक्त मी सांगते त्या पद्धतीने ॲज इट तुम्ही बनवून आपल्या केसांवरती अप्लाय केले तर मला जो रिझल्ट मिळालेला आहे तसा तुम्हालाही मिळणार। माझ्या यूट्यूबर्स लोकांना सुद्धा याने परफेक्ट रिझल्ट दिलेला आहे, 100% रिझल्ट दिलेला आहे। त्यांनी खुशीने आपले बॅक फोटोज लांब झालेल्या केसांची माझ्यासोबत शेअर केलेली आहे। तर बघू शकता काटे काढल्यानंतर ॲलोव्हेरा लीफची आपल्याला असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे, ज्या प्रकारे मी केलेले आहे। याला आपल्याला आणखी मधामधून कट करून छोटे छोटे आणखी बारीक काप करून घ्यायचे आहे, जेणेकरून यामधले जे काही पोषक तत्व आहे, जे काही जेली आहे या ॲलोव्हेरा लीफमध्ये, ते पूर्णपणे प्रोटीन आपल्या केसांना मिळून जाणार। ॲलोव्हेरा आपल्या स्कॅल्पवरच्या इचनेसला खतम करते व आपल्या स्कॅल्पला डिटॉक्स करते। तुमच्या केसांना फाटे फुटले असेल, खूप वर्षापासून केसांची लांबी एकाच जागेवर थांबलेली असेल, तर केसांच्या लांबीला वेगाने करण्यासाठी ॲलोव्हेरा लीफ खूप फास्टली काम करते आपल्या केसांवरती। तर बघू शकता ॲलोव्हेरा लीफचे जे कट करून घेतलेले होते आपण, छोटे छोटे काप करून घेतलेले होते आपण, ते कटोरी मी इकडे साईडने ठेवलेली आहे। त्यानंतर आपल्याला इथे कढीपत्त्याचा वापर करायचा आहे। कढीपत्त्याची पानं ही केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे। यामध्ये अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात, जे केसांच्या अनेक समस्या दूर करतात। अगोदरच्या काळातील लोक कढीपत्ता पाण्यामध्ये उकळून आपल्या केसांवरती अप्लाय करायचे थंड झाल्यानंतर, कारण त्यांना माहिती होतं की कढीपत्त्याने आपले केस लांब दाट व मजबूत होतात। त्यानंतर आपल्याला तिसरे इन्ग्रेडियंट्स इथे घ्यायचे आहेत, ते आहे आपल्या किचन मधलेच, म्हणजे की किचन मध्येच असणारा हा मसाला, ज्याला आपण मिरे असं म्हणतो। हे आपल्याला या
मध्ये ॲड करायची आहे या तेलामध्ये. हे मी आल्मंड ऑइल इथे घेतलेलं आहे, म्हणजे की बदामाचं तेल. आणि आपल्याला आता या तिन्ही गोष्टी यामध्ये रोस्ट करून घ्यायचं आहे. थोडंसं मी अगोदर या तेलाला गरम करून घेते आणि त्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. आणि हे जे मसाला आहे, मिरे आपण त्याला म्हणतो, ते मिरे आपल्याला यामध्ये घालायचे आहे. याला अगोदर थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे, या दोन्ही वस्तूला, कढीपत्त्याला आणि या मसाल्याला, ज्याला आपण मिरे म्हणतो. मिरे हे आपल्या केसांना काळे करण्यासाठी खूप उपयोगी आहे. तुम्ही म्हणतही असाल यामध्ये मिऱ्याचा वापर का बरं केला, या मसाल्याचा वापर का बरं केला, पण तुम्हाला माहिती नाही आहे याचे फायदे. हे मिरे आपल्या केसांवरती इतका फायदा करते, म्हणजे आपल्या केसांना नैसर्गिक काळा रंग प्राप्त करते. त्यामध्ये असते ओडोनॉल नावाचा ॲसिड, जो आपल्या पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी खूप मदत करते. आपले पांढरे केस हमेशासाठी काळे होतात, म्हणून यामध्ये तुम्हाला या मसाल्याचा वापर करायचाच आहे, ज्याला आपण मिरे म्हणतो. त्यानंतर मी इथे ॲलोवेरा लीफची जे कटिंग करून घेतलेली होती, बारीक बारीक काप करून घेतलेले होते, ते पण ॲड केलेले आहे. कढीपत्ता आणि मिरेला रोस्ट केल्यानंतर याला आपल्याला व्यवस्थितपणे पकवून घ्यायचं आहे. चम्मचने अधामधात फिरवत राहायचं आहे, म्हणजे की खालवर करत राहायचं आहे. मी हे तेल बनवून आपल्या केसांवरती अप्लाय केले आणि फक्त 3 दिवसाच्या आत केसांचे गळणे थांबले माझे, आणि माझे केस भयंकर लांब, दाट व मजबूत झाले. मला प्रत्येक महिन्यामध्ये हेअर कटिंग करावी लागते. तुम्हालाही लांब केसांची आवड असेल, लांब केस करायचे असेल, तर हा उपाय खूप परफेक्ट आहे आणि खूप जबरदस्त आहे. हे फेकून न देता, ॲलोवेरा लीफचे कापला फेकून न देता आपण याचा हेअर मास्क बनवून पण लावू शकतो. यामध्ये दही घालून आपण त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तर हेअर मास्क तयार होते आपल्या केसांसाठी. तो पण उपयोगीच आहे आपल्या केसांसाठी, ॲलोवेराचा हेअर मास्क. तर बघू शकता, गाळून घेतल्यानंतर जे ऑइल आपल्याला हवं होतं आपल्या केसांना काळे भोर, लांब सडक, घनदाट करण्यासाठी, ते आपल्याला इथे मिळालेलं आहे. आपण याला बॉटलमध्ये भरून स्टोअर पण करून ठेवू शकतो आणि असेही आपण लावू शकतो डायरेक्टली. पण बॉटलमध्ये ठेवल्यानंतर हे सेफली आपण जेव्हा आपल्याला लावायचं राहणार तेव्हा आपण लावू शकतो. तर इथे हे जबरदस्त पॉवरफुल हेअर ऑइल बनून तयार झालेलं आहे, ॲलोवेरा हेअर ऑइल. हे आपल्या केसांना रात्रीला आपल्या केसांवरती अप्लाय करायचे आहे आणि सकाळला उठून आपल्या आवडतीच्या शॅम्पूने हेअर वॉश करायचे आहे. तुम्ही बघाल माझ्या केसांसारखे तुमचेही केस काळे भोर, लांब सडक, घनदाट होतील, भयंकर लांब होतील, याची गॅरंटी मी तुम्हाला देते. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात, भारतातल्या कोणत्या कोपऱ्यातनं, कोणत्या गावातनं, कोणत्या शहरातनं, त्या ठिकाणाचे नाव कमेंटमध्ये नक्कीच सांगाल. मला पण कळणार की ही व्हिडिओ भारतातल्या कोणत्या कोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे. व्हिडिओ युजफुल वाटली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. जायच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.